श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं हॅलो साक्षी या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मंडळी. कोल्हापूरपासून जवळपासच खूप सारी अशी ठिकाणं आहेत जी आपण एका दिवसात जाऊन बघून येऊ शकतो. तर तसंच आज आपण जाणार आहोत रामलिंग येथे, जे हातकणंगले तालुक्यात आहे आणि कोल्हापूरपासून अराऊंड 15 ते 20 किलोमीटरमध्ये असेल. आणि आज सकाळपासून पावसाचं छान वातावरण आहे, त्यामुळे चला आज जाऊया आपण रामलिंगाचे दर्शन घेण्यासाठी. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी हातकणंगले तालुक्यातल्या असल्यामुळे त्या मला खूप वेळा म्हणल्या होत्या की आमच्याकडे रामलिंग म्हणून एक मंदिर आहे, तू तिकडे नक्की येऊन जा. मग काय, गाडी काढली, टाकी फुल केली आणि सरळ निघालो रामलिंगाच्या दिशेने. हिरव्यागार वातावरणात आणि रिमझिम पावसात आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आणि आता आपण ऐकूया रामलिंगामधली माहिती. आत्ता 2024मध्ये आपण जल्लोषात श्री प्रभू रामांच्या मंदिराचे उद्घाटन केले आहे. अयोध्येत श्रीरामांचे मंदिर बनले आणि तिथे श्रीरामांची प्रतिष्ठापनाही झाली. देशभरात जिथे जिथे प्रभू श्रीरामांचे वास्तव्य होते तिथे तिथे आजही काही अवशेष सापडतात. कोल्हापुरातही एक असा डोंगर आहे जिथे श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केलं होतं. तिथे श्रीरामांनी घडवलेला एक चमत्कार आजही आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच पाहण्यासाठी आज आपण श्री क्षेत्र रामलिंग आळते येथे जाणार आहोत. सकाळपासून रिमझिम पाऊस पडतच होता आणि त्यात एखादं मक्याचं कणीस भेटलं म्हणजे मजाच येईल. मक्याचं कणीस खात एक छोटा ब्रेक घेतला आणि मग नंतर प्रवासाला परत सुरुवात केली. रामलिंग येथे जाता जाता वाटेवरच धुळोबा यांचंही मंदिर लागते, तर म्हटलं की आधी तिथे दर्शन घ्यावं, नंतर मग आपल्याला रामलिंग येथे जाता येईल. पावसाळा असल्याने वातावरण छान, सुंदर आणि हिरवंगार होतंच, पण रोडची अवस्था खूपच बेकार होती आणि खड्ड्यांमुळे नीट ड्राईव्ह करताही येत नव्हतं. धुळोबा मंदिरबद्दल मी जास्त काही ऐकलं नव्हतं, तर मग विचार केला की तिथे जाऊनच आपण सगळी माहिती घेऊया. वीकडेजमध्ये मी तिथे गेले होते, त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. आजूबाजूला छान सगळी खाऊपिऊची दुकानं वगैरे होती, जिथे पूजेचं सामान वगैरेही मिळत होतं. सर्व परिसर छान, सुंदर, स्वच्छ व नीटनेटका होता. धुळोबाची यात्रा चैत्राच्या महिन्यात म्हणजेच मार्च-एप्रिलमध्ये असते. त्यात भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात देवांची भाकणूक सांगितली जाते. धनगरांचे पारंपरिक गजी नृत्य सादर केले जाते. यात्रेदरम्यान तो एक सुवर्ण क्षणच असतो. आजही धनगरांमध्ये कुळदैवत हे धुळोबा आहे. त्यांचे मंदिर बांधून त्यांची पूजा करण्यात येते. त्यांनाच पूर्वज देवता म्हटले जाते. नंतर त्याच लोकदेवता झाल्या. या गोष्टीमुळे फक्त धुळोबा देवता किंवा महाराष्ट्रातील धनगरबद्दलच मर्यादित नसून संबंध भारतात सध्या जिथे कुठे पशुपालक लोक राहतात त्यांच्या संस्कृतीत लोकदेवतांबद्दल अशी अनेक रहस्य दडलेली आहेत. कुलदैवत आहे, त्यामुळं इथं बरेच लोक येतात. रविवारी अमावस्येला गर्दी असते, महाप्रसाद असतो रविवारी. आणि जर रविवारी फक्त म्हणजे असं मागून घेतलेलं असतं ते जेवण घालायला येतात. देवाचा अभिषेक 3 वेळा होतो, दुपारी, पहाटे आणि संध्याकाळी. रविवारी, गुरुवारी आणि अमावस्येला 3 वेळा. श्री क्षेत्र धुळोबा येथे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत रामलिंग येथे. भगवान शंकराची महती असणारे देशभरात अनेक ठिकाणे आहेत, पण महाराष्ट्रात एक असे ठिकाण आहे जिथे प्रभू श्रीराम आणि भगवान शंकर या दोघांचे अस्तित्व एका ठिकाणी आहे आणि हे ठिकाण आपल्या कोल्हापुरातच आहे. कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेले रामलिंग हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर श्रीराम आणि भगवान शंकर यांच्या महतीसाठी प्रसिद्ध आहे. 14 वर्ष वनवास भोगत असताना श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते, अशी माहिती पुराणात मिळते. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास रामलिंग मंदिराला आहे. चारी बाजूने हिरवळ, कडक उन्हातही आल्हाददायी, शांत असे वातावरण आहे. श्री रामलिंग मंदिर हे एक अखंड दगडात कोरलेले असून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा अर्चा केली जाते. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासात असताना या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. सभामंडपात विठोबा रखुमाईची मूर्ती आहे. येथे गेली 100हून अधिक वर्षे अखंडपणे सुरू असलेली धुनी म्हणजे अग्निकुंड आहे. मुख्य स्थान गुहेत आहे.
गुहेत शिवलिंग आणि गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत. गुहेत सर्वत्र प्राणी झिरवत असतेच. प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्यास होते. तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले, पण पाणी नसल्याने ते शक्य नव्हते. अशा वेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद दिला. त्यावेळी महादेवाच्या पिंडीवर पिंड जलाभिषेक सुरू झाला. तो आजवर सुरूच आहे. हा चमत्कार भक्तांना आजही त्या मंदिरातील गुहेत गेल्यावर पाहायला मिळतो. गुहेबाहेर एक कुंड आहे. त्यात अनेक मासे आणि कासव आहेत. आजूबाजूला सप्तऋषींच्या नावाची मंदिरं आणि जुन्या दगडी धर्मशाळा आहेत. वनवासात असताना रामचंद्र येथे आले. त्यांनी इथे शंकराची आराधना केली आणि अभिषेकासाठी बाण मारून झरे काढले अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते. रामलिंग हे एक ऐतिहासिक क्षेत्र असून त्याला खूप मोठा इतिहास आहे हे तर आपण आता पाहिलेच. पण ते सोडून रामलिंगाला आल्यावर आपण स्वतःला सापडतो. तिथलं वातावरण एवढं स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. मनाच्या शांतीसाठी एक अशी छोटी ट्रिप तर व्हायलाच पाहिजे. श्री क्षेत्र रामलिंग येथे आपण आता दर्शन घेतलेलं आहे आणि तिथून एक वर येण्यासाठी रोड आहे. तिथून आपण आता वर आलेलो आहोत आणि आजूबाजूला खूप शांत असं वातावरण आहे आणि निसर्गरम्य दृश्य तुम्ही बघू शकता. आजूबाजूला धर्मशाळा आणि शांत वातावरण. तिथे बसल्यावर एवढं छान आणि सुंदर वाटत होतं. माझा तर पाय निघेनासाच झालेला. भिंतीवर कोरलेल्या वेगवेगळ्या आकृत्या पाहत मी एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि त्या पायऱ्या उतरत परत आपण मंदिरापाशी चाललेलो आहोत. आणि हे गोमुखातून पडणारं पाणी आणि आजूबाजूला काही रहिवासी राहतात, त्यांचीही घरंही पाहायला मिळाली. कोल्हापुरात आलात तर रामलिंग येथे नक्की भेट द्या आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.